सगळं काही नंबर 1, सगळं काही ओके आहे. 12th मॅन 12वा खेळाडू प्लीज, 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवत जा, कारण नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाहीत. प्लीज थांबायचं. थांबा थांबा फक्त. गोलंदाज नितीन आहे. बॅटर कोण आहेत, फलंदाज कोण आहे, स्ट्राईक एंड बॅटर कोण बघा या आहे? स्पर्धेसाठी सर्व काही आहे, चांगलं नियोजन आहे, चांगलं आहे. तिथे देखील तुमचे काही मित्र वगैरे पाहतात. बृहमुंबई महानगरपालिका संघ बॅटिंग करतो. BMC कट केलं गेलं चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. एकच धाव या ठिकाणी मिळणार. मॅचला होत आहे सुरुवात. अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं गेलंय. बृहमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, कौतुक आहे या संपूर्ण शिक्षकांचं. आघाडीची जोडी स्ट्राईकवर कोण आहे? विक्रांत. ऑफ साईडला फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त डिफेन्स केलं गेलं. पॉइंट रिझनला चेंडूला स्टॉप केलं गेलं. सिंगल इथे देखील मिळणार. दोन्ही खेळाडू एका धावेनं आपापलं अकाउंट ओपन करतायत आणि टीमला पुढे सरकवत आहेत 2 या धावसंख्येवर. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन कक्षामध्ये घनश्याम जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दुपारच्या या सत्रामध्ये घनश्याम वेलकम. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुझं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. मॅच सुरू झालाय. यावेळी खोलवर टप्प्या चेंडू होता, सरळ दिशा दिले, सन्मानपूर्वक स्ट्रोक, 1 धाव येते. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच खूप छान पद्धतीने आपण बघणार आहे, कारण प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकलंय पालघर शिक्षक मित्र 11 सध्या आपण बघतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, पण 2 धावा रोखू शकणार नाही सध्या आपण बघतोय. आणि BMC वॉरियरचा प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतोय. चर्चा बऱ्याचशा गोष्टीची होईल, कारण खूप महत्वाची स्पर्धा आहे. आज संपूर्ण या वर्षभरातून हा वेळ काढून ही स्पर्धा आपण बघतोय आणि सर्व शिक्षक आपण या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघतोय. ऑन साईडला फटका खेळलाय, मिस टाइम झालाय. सध्या क्षेत्ररक्षणाला झेलची संधी, झेल सुटलाय. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता वेट असा कॉल दिलाय, कारण जोखीम नाही. एकदा जोखीम घेतली होती, पण या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही खेळाडू सेफ पाहायला भेटल्यात. चर्चा तुमच्याशी होईल, पण सध्या तरी या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. 6 फलकावरती लागले गेल्यात. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच जावं लागेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक आहे. सगळ्यात महत्वाचं काय, जर एखादा स्कोरबोर्ड टोटल जर आपल्या माइंडमध्ये सेट केलं असेल की 4 ओव्हरमध्ये 40, 45 किंवा 50 धावा आपल्याला बनवायच्या आहेत, त्या अनुषंगानं सगळ्यात महत्वाचं काय, तर तुम्हाला हे पहिले षटक जे खास करून बॅटर्सना बेनिफिट देणारे षटक असतं, कारण 30 यार्डच्या बाहेर फक्त 2 फिल्डर असतात. त्याच्यामुळे या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पॉवरफुल वापर करून जवळजवळ कमीत कमी 10च्या वर धावा या फलकावर येणं गरजेचे आहेत. आणि त्याच अनुषंगाने ती बॅटिंग त्या ठिकाणी सुरू केली होती. मात्र या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा फलकावर आल्या त्या 7. नक्कीच 7 धावा फलकावरती आल्यात. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. आणि आपण जर विचार केला तर बृहमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, पश्चिम उपनगरी क्रिकेट क्लब आणि एक त्यांच्या म्हणजे आयोजित मध्ये आपण जर बघितलं गेलं तर ओरम क्रिकेटची ही स्पर्धा. आणि नुकताच जेव्हा तुम्ही उल्लेख केला होता, सामन्याला सुरुवात झाली होती, तेव्हा 12वा प्रतिनिधी येणं बंधनकारक आहे. पण हे सर्व शिक्षक आहेत आणि शिक्षकांना हे गोष्टी सांगणं तितकंच महत्वाचं नाही, पण 12वा प्रतिनिधी कशासाठी असणं गरजेचं आहे, 12 खेळाडू कसा असावा आणि 12वा खेळाडू काय करू शकतो याचीही आपण चर्चा करणार आहेत. पण जेव्हा म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर बरेचसे असे आपण स्पर्धा बघतो, बरेचसे असे मोठमोठे खेळाडू बघतोय. त्यामध्ये आता स्पर्धा आपली मुंबई विभागातील आहे, म्हणून मुंबईचाच आपण खेळाडूचं एक नाव घेतो, फरदीन काझी. हा 12वा होता, हा 12वा खेळाडू होता. पण त्या 12व्या खेळाडूने नावं सांगण्यासाठी यायचा चेंदू शेट्टी सर असतील, म्हणजे कुणाल दाते सर, त्यांनी सांगितलेला अनुभव आहे की 12वा प्रतिनिधी काय करू शकतो आणि त्याने आपल्या नावाची छाप या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये दाखवली आहे. त्यामुळे 12वा खेळाडू बनणं इतकं छोटं नाही, पण 12वा खेळाडू हा खूप महत्वाचा असतो. नक्कीच घनश्याम या गोष्टीकडे नक्कीच येणार.
हो यावेळेस फ्लिकचा फटका आहे इन टू द गॅप. स्क्वेलेक्सचा फिल्डर जातोय, चेंडूला उचलतोय, स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेलाय. 12व्या खेळाडूचं महत्व नक्कीच खूप मोठं आहे क्रिकेटमध्ये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 9 धावा, कारण क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. विचार करा, बॉल बॉय होता, खास करून रोहित शर्मा मुंबईचा राजा हिटमॅन वॉटर बॉय होता. लक्षात ठेवा, क्रिकेटमध्ये एखादी संधी, कुठल्याही गोष्टीला एखादी संधी फक्त हवी असते, आणि ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते ना, त्या संधीचं सोनं करणं हे सर्वस्व तुमच्यावर अवलंबून असतं. आणि ज्या मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं केलं ना, मग पुढचं तुमचं आयुष्य अगदी सुरळीत. धावा झाल्यात त्या 10 धावा बघा, 10 कडायलाय. सचिन सरांचा उल्लेख झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. डाऊन द विकेट, पुढे आलेत. खूप चांगला स्ट्रोक खेळाय मिड विकेटच्या दिशेनं. 2 फिल्डर आले होते चेंडूला अडवण्यासाठी, मात्र दोघांच्या मधून चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. म्हणतात ना, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, तशा प्रकारचं झालं. काय फटका खेळला गेलाय. एका सरांना उल्लेख केला होता, घनश्याम, ज्यावेळेस तू टॉस बॉक्स मध्ये होतास, की बाउंड्री लाईन थोडीशी लांब आहे, मात्र सीमा लाईन तुमच्यासाठी लांब नाहीये सर. तुम्ही तर ओ यावेळेस देखील चेंडू हवेत आहे. इन टू द गॅप, इन टू द गॅप, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. म्हणायचं गेलं ना, सी दी बॅट, नो बकवास. चेंडू आउट ऑफ द पार्क, चौकार. धन्यवाद. आणि ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय, चर्चा त्या गोष्टीची होईल. सध्या मॅचच्या दिशेने जातोय बीएमसी वॉरियर. 18 धावा, षटक मार्गस्थ दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. हायट्रिक येईल का चौकारांची? हायट्रिक येईल का चौकारांची? फटका खेळलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय, क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय मैदानाच्या आतमध्ये, आणि या चेंडूवरती 2 धावा आल्यात. प्रयत्न केला होता, पण तिथून हाताच्या उंचळीतून हा चेंडू निघून गेलाय, आणि त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आणि तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की सीमा, जर तुम्हाला आयुष्यामध्ये सीमा नसेल ना, तर तुमचं आयुष्य तितकं महत्वाचं नाही मिळत. म्हणून सीमा असणं गरजेचं आहे, रेखा असणं गरजेचं आहे, आणि त्या रेखेच्या आतमध्ये तुम्ही तुमचं आयुष्य खूप छान पद्धतीने या. नक्कीच नक्कीच. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो, पुन्हा एकदा पुढे खूप चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. यावेळेस देखील गॅप शोधलाय. लॉंग ऑफच्या फिल्डरला प्रयत्न करावे लागेल, प्रयत्न केलेले अगदी फुटबॉल प्रमाणे त्या ठिकाणी चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू निघून जातोय सीमा लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर लावली आहे बीएमसी वॉरियर्स या टीमनं तब्बल 24 धावा, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट धावा. करंट रन रेटचा आपण विचार केला ना, 12च्या करंट रन रेटनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 12चा करंट रन रेट कंटिन्युअस मेंटेन ठेवला तर इथे मात्र प्रोजेक्टर स्कोर जवळजवळ मी म्हणेन 48. प्रोजेक्टर स्कोर धावसंख्या 48 फळकावर दाखवत आहे, मात्र इथून वापसी करावी लागेल. बघा, 2 षटकं नो डाऊट, 2 षटकं बीएमसी वॉरियरच्या बाजूने आले आहेत. आता ही 2 षटकं आपल्या बाजूने वळवायची आहेत. ही 2 षटकं पालघर शिक्षण मंडळ तुम्हाला तुमच्या बाजूने वळवायची आहेत. नक्कीच. गोलंदाजी मार्कवरती हरी सर आलेत. आता एक कर्णधार आहेत या संघाचे. फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केले, पण इथून बाउन्स होता, त्यामुळे सध्या तरी आपण बघतोय डॉट बॉल आलाय. सुरुवात ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला होता की 2 षटकामध्ये 24 आल्यात, या 2 षटकांमध्ये धावा रोखणं गरजेचं आहे. सुरुवात झालंय, अपीलही झालंय, पण पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. आत्मविश्वास गोलंदाज आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. हा चेंडू हाताळला होता, आणि सध्या तरी आपण बघितलं गेलं तर पायांवरती हा चेंडू आदळला होता, त्यामुळे अपील केली होती. डॉट बॉल आलाय. षटक मार्गस्थ तिसरा आहे. पुन्हा एकदा हरिसर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सध्या पाठलाग सुरू झालाय. 1 धाव आले. दुसरी धावेचा प्रयत्न, पण तोपर्यंत चेंडू नाही थांबणार. चेंडू गेलाय सरळ डीप पॉइंटला, सीमारेखा पार. पंचांचा इशारा आलाय, चौकार.
म्हणजे काय गाणं वाजवलं गेलं, थेंब थेंब पाणी बरं. आणि खऱ्या अर्थानं वेधशाळेने पावसाचा अंदाज देखील वर्तवलाय येत्या काही दिवसात. त्या कारणास्तव थोडंसं आपण पाहतो ते क्लायमेट थोडंसं आपल्याला वेगळं मध्ये मध्ये पाहायला मिळते. खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला. लेटकटचा फटका थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल चौकार हो फ्लिक. यावेळेस देखील फ्लिक करायचं होतं. चेंडू मात्र खराब. लेग स्टम्पच्या बाहेर डाऊन द लेग चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं संघ पुढे सरकणार. संघ पोहोचतोय तो तब्बल 29 या धावसंख्या 29. नक्कीच 29 धावेवरती सध्या आपण बघतोय. षटक मार्गस्थ तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू सज्ज होईल गोलंदाज. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, पण हा चेंडू सरळ आपण बघितलं गेलं तर फेकी झाली होती. एक धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये घडले काय, लेगबाईचा इशारा आलाय पंचांचा, पण तिथून हिट करण्याचा प्रयत्न केला यष्टांवरती. हिट तर लागला नाही, पण त्या चेंडूवरती त्या हिटवरती एक्स्ट्रा धावी आले. 2 धावा आले त्या चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 30. बॅकअप असेल तर हिट करावा, नाहीतर लक्षात ठेवा हिट झाल्यानंतर मात्र तुमचं काम फिट होईल. जागा बनवली. इथून मात्र चेंडूला हुक केलंय आणि चेंडूला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बाद आहे. वंडरफुल स्ट्रोक चौकार. डीजे षटक मार्गस्थ तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील आता परत धावसंख्येचा जर विचार केला तर बीएमसी वॉरियर संघ पोहोचलाय 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत हरिसर आलेत आणि हरिसरांनी 9 धावा खर्च केल्या 4 चेंडूवरती. स्विच करण्याचा प्रयत्न फसलाय. नाराज असतील स्वतःवरती. डॉट बॉलची सांगता झालंय. 35ला आतापर्यंत जर विचार केला तर एकही गडी बाद झाला नाही. जमेची बाजू आहे, म्हणजे अजूनही बॅटर सज्ज आहेत सध्या येणाऱ्या चेंडू खेळण्यासाठी. नक्कीच जमेची बाजू आहे. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा पार्टनरशिप असणं गरजेचं आहे. पार्टनरशिप तुमची या ठिकाणी मजबूत झाली. खूप चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर्समध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, इथे मात्र या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगला चेंडू आहे. शेवटचा चेंडू इथे डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धाव संख्या फलकावर लागली गेली आहे ती 35 विदाउट लॉस. धन्यवाद. डीजेच्या माध्यमातून सॉन्ग आलंय किंग. पण किंग कोण? तर मैदानाच्या आतमध्ये विक्रांत सर किंग झालेत आता, कारण 7 मध्ये 18 बनवलेत. आणि सध्या तरी जर विचार केला तर त्यांच्या समोर जर पार्टनरशिपचा जर विचार केला तर सादिक सर आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव येईल या चेंडूवरती. एका धावाने धावसंख्या होती ती म्हणजे 36. 36 फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत जर आपण विचार केला तर 19 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि 36 फलकावरती लागले गेल्यात. आता स्ट्राईक एंडवरती सादिक सर आहेत. सादिक सरांकडनंही अपेक्षा असतील सध्या आमच्या जे डगआउट्स आहेत डगआउट्स मध्ये बसलेल्या खेळाडूंचा. अपेक्षा आहेत, भरपूर अपेक्षा असतात नो डाऊट प्रत्येक खेळाडूवर. यावेळेस देखील शफल होऊन खूप चांगला स्ट्रोक. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केले, मात्र चेंडू अजूनही सापडत नाहीये. जवळजवळ तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड झालाय. थ्रो जाईपर्यंत त्या ठिकाणी या धावा पळून काढल्या गेल्या. या दोन धावेनं संघ पुढे सरकणार. बीएमसी संघ पोहोचतोय तब्बल 38 या धावसंख्येवर 38. बघा आतापर्यंत जर पाहिलं श्याम आपण तर एकही गोलंदाज आतापर्यंत सक्सेसफुल ठरला नाहीये. नाही सक्सेसफुल ठरणार नाही, पण सक्सेस व्हावं लागेल ना. सक्सेस व्हावं लागेल पण फलंदाज. पण सध्या तरी जर आपण विचार केला ना तर शॉर्ट फाईन लेगचा जो खेळाडू आहे ना तो सक्सेस झालाय. कारण त्याने जे चेंडू अडवलेत ना, फाईन लेगचा खेळाडू आमच्यापर्यंत नाव पोचलं जाईल. पण काय फिल्डिंग केलंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. धावा अडवण्याचं काम केलं गेलंय. सेकंड इनिंग मध्ये धावा करायच्या आहेत, पण सध्या तरी अडवण्याचं काम गोलंदाज नाही करत, पण क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 39ला सध्या आपण बघतोय 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. मिस टाइम झाला. चेंडू चाललाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक सध्या आपण बघतोय आता 2 क्षेत्ररक्षक बीट झालेत आणि त्यानंतर पाठलाग करू लागलेत. 1 झाले, दुसरी झाले, तिसरीचा प्रयत्न बाउंड्री लाईनवरती चेंडूला अडवलंय. रिले थ्रो होईल आता मैदानाच्या आतमध्ये सध्या बघतोय, पण 3 धावा आल्या त्या चेंडूवरती
आणि 3 धावेने संघ पोचलाय. जर विचार केला तर बीएमसी वॉरियर आतापर्यंत चेंडूचा खेळ बघितला तर 4 आणि संघ पोचलाय 42-42 वरती. 42 झालेत. अजूनही चेंडूंचा जवळपास 2 चेंडूंचा खेळ अजूनही आहे. रिले थ्रू आपण त्या ठिकाणी पाहिला आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला फाईन लेगच्या शॉर्ट फाईन लेगच्या त्या फिल्डरचा, यावेळेस ऑन साईडला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं. हो, चांगलं शतरक्षण, वेल डन. दिघे आले होते आणि खूप चांगलं चेंडूला थ्रो देखील त्यांनी केला गेला. 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्यात. या 2 धावेनं संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली आहे ती 44. 44 फलकावरती लागला गेला शेवटचा चेंडू निर्णायक दोन्ही संघांसाठी फुलटॉस वरती फुलटॉस वसूल केला जातोय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार डीप फाईन लेगला आलाय. नो चेंडूचा इशारा आलाय पंचाकडनं, म्हणजे अजून एक फ्री हिटचा चेंडू आपण बघणार आहेत. नो बॉलचा इशारा आलाय, म्हणजे या 1+4 5 धावा इथून या चेंडूवरती येत असताना बघतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 49 धावा. आणि ज्या पद्धतीने टॉस बॉक्स मध्ये चर्चा झाली होती बीएमसी वॉरियरची, तेव्हा कर्णधाराने म्हटलं होतं की आम्ही 50 धावा करणार. 49 पर्यंत पोहोचलेत. शेवटच्या एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 झालेत. एक चेंडू बाकी आहे. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. यष्टीच्या अगदी मागे चेंडूला खेळले गेले आणि हा देखील चेंडू हो नाहीत असं वाटलं तर त्या ठिकाणी चौकार जाईल की काय, मात्र अंतिम चेंडू बाउंड्री लाईनवर चेंडूला थांबवलं गेला. गुड फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आणि या ठिकाणी काय घडलंय तर 2 तर कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, मात्र ही तिसरी धाव करताना फलंदाज त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. ना अजून एक गोष्ट आहे ना की आपण जी बाउंड्री लाईन आहे ना तीही चेक केलं जाईल का नेमकं त्या बाउंड्री लाईनवरती घडले काय. तर त्या गोष्टीचाही विचार करणार आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. चेंडू तिथून आपण जर बघितलं थर्डमॅनला जेव्हा ट्रॅव्हल होत होता शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलंय, बाउंड्रीच्या बाहेर गेलेत का नाही गेलेत तितकंच महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये हे सर या चेंडूचं डिसिजन पेंडिंग होईल. 49 सध्या धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवरती नेमकं काय घडलंय त्या दिशेनेही जाणार आहेत. नेक्स्ट मॅच बीएमसी सनरायझर्स आणि मुंबई सुपर किंग. थांबा जरा, डिसिजन पेंडिंग आहे कारण हा चौकार आहे की 2 धाव चेक केला जातात. त्यानंतर आम्ही स्कोर तुम्हाला सांगू. थोडंसं डिसिजन पेंडिंग आहे सर, चेक केलं जाईल. तो चौकार आहे की 2 धावा आहे ठिकाणी बघा इथे चेक केले जात आहेत. चला या चेंडूवरती 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना गडी बाद झालेत, म्हणून 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि फलकावरती धावा लागल्या गेल्यात. त्या म्हणजे 51 धावा, 2 धावा आल्यात. आणि त्यामुळे आता 24 चेंडूंमध्ये आपण संघ जर बघितला तर पालघर शिक्षक BMC शिक्षक संघ इथून करणार आहेत 24 मध्ये 52 धावेची आवश्यकता सेकंड इनिंग मध्ये. चला, बीएमसी सनरायझर टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर विनंती करतोय लगेच आपण यायचं आहे. सुपर किंग मुंबई सुपर किंग्स टीम कॅप्टन टॉस साठी या. चला दोन्ही टीम कॅप्टन या. बीएमसी सनरायझरचे खास करून कॅप्टन आलेले आहेत. तर मुंबई सुपर किंग टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. बीएमसी सनरायझर आणि मुंबई सुपर किंग.
चला दोन्ही टीम कॅप्टन या लवकर. या मधल्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. चार ओव्हरची मॅच असेल. एका बाजूला मुंबई सुपर किंग्स, दुसऱ्या बाजूला BMC सनरायझर. या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल हा केला जातोय. दोन्ही टीमनं एक एक मॅच जिंकलेत. कोणाचा कौल असेल? BMC सनरायझर. हेडचा कॉल BMC सनरायझर. टेल आलाय मुंबई सुपर किंग. टीम कॅप्टन जिंकलात आपण टॉस, अभिनंदन. काय निर्णय असेल फक्त लगेच आपण निर्णय कळवा आणि आपण मॅच सुरू करू. आम्ही बॅटिंग घ्यायचं ठरवलंय. त्यांना चेस करायला, म्हणजे आम्ही रन देऊ त्यांना चेस करायला. क्या बात आहे. या ठिकाणी मुंबई सुपर किंग या टीमनं बॅटिंग स्वीकारलंय. BMC सनरायझर आपल्याला शतरक्षण करायचं. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. या आपण ऐकूया त्या ठिकाणी तुकाराम मंगेला सरांना आणि घनश्याम यांना. धन्यवाद. पहिला चेंडू डॉट बॉल झालाय. बॅटर नेम प्लीज. स्ट्राईक वरती कोण आहे? नितीन आहेत स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती या संघाचे संघनायक आहेत, त्यामुळे जबाबदारीने इथून आपण सध्या बघतोय बॅटिंगसाठी सज्ज झालेत. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय. गोलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, पण वाईट चेंडूचा इशारा आलाय. रवी सध्या आपण बघतोय आलेत. रवी सर आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू डॉट बॉल आला होता. या चेंडूवरती अभंतर एक धाव आलंय. 52 धावेचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीने केला जाईल तितकंच महत्वाचं आहे, पण पहिला षटक सध्या मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा दिशा दिले आणि चेंडू चाललाय सरळ डीप पॉइंटला. सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पण सहर्ष स्वागत. आपण पाहतात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पश्चिम उपनगरी क्रिकेट क्लब आयोजित शिक्षक चषक 2026 हा 6वा सामना चालू आहे, जिथे BMC वॉरियर्सनं दिलेलं आव्हान 52 धावांचं आव्हान कसं पार करणार पालघर शिक्षक मित्र हा संघ. आणि त्यांनी सुरुवात केले या 52 धावांच्या पाठलागाला सुरुवात केली. पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिझनमध्ये शतक शिकताना तोपर्यंत जाईल पोहोचेल. सूरज पोहोचतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. हा मॅच महत्वाचा. एक टप्पा मग पुढे जातोय. हा 6वा सामना आपण बघतोय, जिथे विनर दुसऱ्या मॅचचा विनर खेळतोय तो BMC वॉरियर्सची. नक्कीच प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 21 मध्ये 45 ची आवश्यकता आहे. स्विच करण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय क्षेत्ररक्षकाला आहे. कलेक्शन नाही झालं, त्यामुळे या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागले जाते. सध्या आपण बघितलं गेलं तर पालघर शिक्षक मित्र 11चा संघ आपल्याला पाहायला भेटला जातोय. संघ पोहोचलाय 8 वरती. 52 धावेचा पाठलाग करायचा, त्यामुळे हे 2 चेंडूवरती मोठे फटके येणं तितकंच महत्वाचं आहे, गरजेचं आहे. बघा असं आपण बघितलं तर पत्त्याचा गेम पण 52 पत्त्याचा असतो. आता कुठले पत्ते तुम्हाला येणार ते सांगता येत नाहीत. पत्ता कुठला तुमच्या हातामध्ये येतात. गली रिझन मध्ये चेंडू चाललाय. आउटफील्ड सुपर फास्ट आउटफील्ड बॉल लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. दन दन करून दणदणीत खणखणीत चौकार. प्रेम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा आरणाला योगा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बॅटला लागला. गली क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू निघून चाललाय. या सावकारनं धापलकामध्ये वाढ स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 12 फलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा चेंडू. आता जागा बनवले आणि चेंडूला जागा दाखवले. चेंडू चाललाय पुन्हा एकदा डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे. पाठलाग सुरू झालाय. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 सध्या बघतोय आपण या चेंडूवरती येत असताना, आणि 2 धावेने पहिल्या षटकाची समाप्ती झाली. संघ पोचलाय 14 वरती. 52 धावेचा पाठलाग करत असताना 14 वरती पोहोचलाय. येणारे चेंडू असतील 18 चेंडू मध्ये 38 धावेची आवश्यकता पालघर शिक्षक मित्र 11 या संघाला. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 38 धावांची आवश्यकता. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया
18 मध्ये 38 करायचे. एका बाजूला हरी, दुसऱ्या बाजूला नितीन, अशी जोडी मैदानावरती आणि पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 14 धावा. शर्यतचं गाणं वाजलं गेलं. ही देखील शर्यत आहे, ही देखील शर्यत आहे. हळूहळू तुम्हाला जिंकायची आहे. ज्या वेळेला शर्यत जिंकायची तेव्हा पुढे पुढे चाल करणं गरजेचं आहे. थोडी थोडी प्रगती साधणं गरजेचं आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 38 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आहे. जसं म्हटलं जातं ना बाबा, कासवाच्या गतीनं का ना होईना थोडी थोडी प्रगती करत चला. हळूहळू हळूहळू प्रगती करत राहा. कासवाच्या गतीनं का ना होईना हळूहळू प्रगती करत राहा. खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. बॉलिंग मार्क वरती नाना, आणि एक चित्रपटामधला फेमस डायलॉग आहे स्पॉट नानाचा, टेन्शन लेने का नाही टेन्शन देने का. बघूया आता, टेन्शन लेने का नाही टेन्शन देने का वाला बाब आहे. 18 बॉल 38 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला पाहिलं तर नितीन, नॉन स्ट्राईक एंडला हरी. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये विकेट पाहिजे. जर मॅच मध्ये कमबॅक करायचं तर विकेट पाहिजे. उलटॉत बॉल एका थोडंसं बाहेर निघाला पंचांचा. नो बॉलचा इशारा. स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येतील. एक तर पहिल्या ओव्हर मध्ये रन गेल्या, दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि त्यावेळेला हा नो बॉल आलाय. आधीच उल्हास, त्यात हा फाल्गुन मास. आता चैत्र चालू झालाय, फाल्गुन गेलाय थोडासा, पण हे तर बाबा थोडासा गरिबी में आटा गेल्यासारखा आहे. नक्कीच पहिला चेंडू हाताळताना जर आपण विचार केला तर थोडासा जोरकस हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे हाताच्या मधून हा चेंडू निसटला गेलाय. फ्रीटचा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी, झेल तर टिपलाय पण फ्रीटचा चेंडू आहे त्यामुळे सेलिब्रेशन. आता या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत. मोये 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 मोये, ये तो मोये मोये हुआ है. मध्ये मैदानावरती हरी आहेत, पण सीन कसा चाललाय मध्ये, हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ, ये काय झालंय. मोये मोये वाला सीन होता. एक को नहीं समझ में आया ठीक था, दूसरे ने भी नहीं समझा. एकाला नाही समजलं, दुसऱ्याला देखील नाही समजलं. मोये मोये सीन मैदानावरती आहेत. 3 धाबा धापलकावरती आहे. स्कोर जाऊन पोचलाय तो आता 20 ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटला लागला, थोडासा स्पर्श झाला. विकेट किपरनं टिपलाय झेल. फलंदाज येतोय माघारी. बाद. धन्यवाद. सध्या आपण बघतोय अगोदरच्या 2 चेंडूवरती चित्र वेगळंच काहीतरी घडलं होतं, पण त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज नानाने. आणि इथून या आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पाठलाग करायचा आहे. 52चा सुरुवात जी स्टार्ट, ज्याचा आपण जर विचार केला तर पालघर शिक्षक मित्र 11 संघाला ज्या स्टार्टची गरज होती, जी सुरुवातची गरज होती, ती चांगल्या पद्धतीने आपण बघतोय. पहिला विकेट बाद झालाय, पण महत्वाचं आहे अजून येणारे चेंडूचा जर विचार केला तर 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 चेंडू 31 ची आवश्यकता आहे. माफ करा, 16 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता आहे, पण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलचं चित्र आलंय. एक नो बॉल पाहिला होता. नो बॉल नंतर पुन्हा एकदा गोलंदाजानं कमबॅक केले, मॅच मध्ये आणून दिले. बॉलवाले नवीन फलंदाज. मॅचला चालू ठेवणं आवश्यक आहे, मॅचला चालवत राहणं आवश्यक आहे. धावा एका ठिकाणी थांबल्या तर थोडंसं टेन्शन वाढेल आणि ते टेन्शन देण्यासाठी नाना आल्यात. टेन्शन मॅचच्या वरच्याकडे लागलाय. चेंडू फील्ड केले गेले. फ्लाइंग स्लिपला शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केले गेले. जसा चेंडू उडाला होता ना, काही जण आपल्या जागेवर उडाले होते. इथे 2 धावा आहे चेंडूवरती. पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 22 आणि धावा करायच्या त्या 14 चेंडू आणि 14 मध्ये करायच्या त्या 30.
14 चेंडू 30 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच पाहतोय. सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती चित्र घडलं होतं, पण आतापर्यंत गोलंदाजाने सावरले स्वतःला. फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी आणि इथून थोडंसं लीजी क्रिकेट पाहायला भेटतंय. पंचांचा हात हवेमध्ये आणि इथून परतावा लागेल. फलंदाज डगआउटच्या दिशेने येत असताना धावचीच्या रूपामध्ये बाद. अक्षय चेंडूवरती धावाच्या स्वरूपात गडी बाद झाला. 13 चेंडू 30 धावांची आवश्यकता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला फील्ड केला, थ्रो आला आणि सरळ. आपण जर बघितलं गेलं सरळ स्टँड वरती, पण कलेक्शन खूप छान झालेलं. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 मध्ये 30ची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज. स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षक बघत राहतील. चेंडू स्पर्श करून निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय तो म्हणजे 26 वरती. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 26 फलकावरती लागले गेल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 26 धावेची आवश्यकता. बारा 26चा मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. 26 केल्यात तुम्ही 12 मध्ये, मग या 12 बनवणं, 12 चेंडू मध्ये 26 बनवणं तितकंच महत्वाचं आहे. नाहीतर या 26 बनवलेल्या वरती पाणी फेडलं जाईल. आणि ते पाणी देखील कदाचित आरोचं असेल. जसं आरोचं पाणी वापरताना पहिलं पाणी आपण प्यायचो ना, ते पाणी त्यावेळेला मटके होती. मतलब पहिले के जमाने में पानी के घड़े थे, हम बीमारी से दूर खड़े थे. स्कोरर विनोद सर कुठे असतील त्यांनी या स्कोरिंगसाठी. पहिल्याच्या जमान्यामध्ये पाण्यासाठी मातीची मडकं होती. पहिले के जमाने में पानी के घड़े थे, हम बीमारी से दूर खड़े थे. अब हमारे पास आरो है और बीमारियां हजारों है. ही कहाणी आहे. आता आरो आले पण बिमारी आपल्याकडे हजारो झाल्यात. ती कहाणी झाली. पहिला बरं होता. बारा चेंडूच्या दिगे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. आणि ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय नक्कीच, पण मैदानाच्या आतमध्ये 26ची आवश्यकता. 12-26, 12 चेंडू 26 धावेची आवश्यकता. दिगेच्या बॉडीवरनं जर विचार केला तर दिगेकडे ती क्षमता आहे, पण क्षमता नाही ते दाखवावं लागेल. पटका सजवलाय. सध्या आपण बघतो डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव या चेंडूवरती येईल आणि नक्कीच हा मॅच हाय व्होल्टेजच्या दिशेने नक्कीच जाणार. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला हाय व्होल्टेजचा, ज्यावेळेला घरामध्ये पण व्होल्टेज वाढतो ना, त्यावेळेला पहिला तो फ्यूज उडतो. आता हा मॅच कन्फ्यूज वाला आहे. हा कन्फ्यूज वाला मॅच आहे. 12-26चा मॅच. आता 11 चेंडूचा खेळ आहे आणि 25 धावांची आवश्यकता. विक्रम गोलंदाजीसाठी. विक्रम सर समोर. विक्रम आहे तर बॅट्समन आपला पराक्रम करणार. विक्रम आहे तर बॅट्समन आपला पराक्रम करणार आणि तो पराक्रम दाखवणारा फटका षटकार. कोण लढल तू असल्यावर, फरक पडतो तू नसल्यावर. आजची दोस्ती आपली भावा, आजची दोस्ती आपली भावा. थैंक यू. दोस्ती वाला गाना भाई. दोस्ती ऐसा रिश्ता है ना, जो निभाए वो फरिश्ता है. बऱ्याच जण नाही जमत, नाही. सध्या धावफलकावरती धावा त्या 33. 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 10 में 19 चाहिए, लेकिन ये मैच 19-20 वाला है. कहीं भी जा सकता है. या बाजूला त्या बाजूला हा जाऊ शकतो मॅच. 33 धावा धावफलकावरती. जसा मी उल्लेख केला की दोस्ती वो रिश्ता है, निभाए वो फरिश्ता है, और जिंदगी का असूल रखना भाई. यारी है तो यारी निभानी है. 10 बॉल 19 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 19 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. डान्सिंग डाऊन द विकेट केलाय. उंच गेलाय तितका लांबही गेलाय, पण शेवटच्या क्षणाला सध्या आपण बघितलेलं चेक केलं जाईल. थोडासा क्षेत्ररक्षक आले होते. आता क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले तितकंच महत्वाचं आहे. डिसिजन पेंडिंग होईल थोडंसं या चेंडूवरती, पण प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकता कशा पद्धतीने जेव्हा चेंडू रिलीज केला होता, डान्सिंग डाऊन द विकेट खेळले होते.
चेंडू उंच गेला होता. उंच जात असताना शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक आले होते. क्षेत्ररक्षकाच्या हाताला हा चेंडू स्पर्शही झाला होता. पण जेव्हा स्पर्श झाला तेव्हा पाय नेमका बाउंड्री लाईनच्या आत होता की बाहेर होता तेही बघितलं जाईल. आता ती लाईन महत्वाची आहे, लाईन महत्वाची आहे, कारण एक प्रथमदर्शनी दिसते का त्या लाईनच्या अगदी जवळ काहीतरी घडलंय. आता काही जण सांगतात ते घडले का कोणासाठी बिघडले, जवळ जवळ घडले. आता तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. एकदम क्रुशियल डिसिजन आहे, त्यामुळे चला आता विनंती आहे सर्व खेळाडू बाकीचे कोणी येऊ नका, फक्त कमिटी मेंबर आहेत, कमिटी मेंबर पाहतील. जसं आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय, ज्यावेळेला चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बॉन्ड लाईनच्या बाहेर तो पाय गेलाय की आता आहे बाहेर गेलाय. इट्स अ 6 षटकार. माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी. धन्यवाद धन्यवाद. डीजेच्या माध्यमातून सॉन्ग आले, जोडी जमले. कारण अगोदरच्या चेंडूवरती एक चौकार बघितला होता, पण या चेंडूवरती षटकार आलाय. पण जोडी कोणाची जमले माहितीये का? खेलपट्टीची आणि फलंदाजी जोडी जमलाय. चला जोडी जमले तर जोडी तोडायला पण पाहिजे, नाही तर ही जमलेली जोडी आहे ना फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी डोकेदुखी ठरेल, डोकेदुखी ठरू शकते. ओ नो नो, डोकेदुखी ठरू शकेल. थोडीशी डोकेदुखी वाढले. नो बॉलचा इशारा, नो बॉल आलाय. त्याच्यावरती 2 रनही आल्यात आणि नो बॉल के बाद वो बॉल आया है जिसका इंतजार बल्लेबाज करताय. फ्री हिट. आता शिक्षक चषक स्पर्धा सुपर हिट. पुढचा चेंडू येतोय फ्री हिट. अजून एक फटका खेळलाय. फिल्डर आलाय, चेंडूच्या खाली टिपला जाईल का? झेल टिपलाय, पण फ्री हिट होता, फ्री हिट होता. फ्री हिट वरती धावाची संधी होती आणि तिथे फिल्डर सांगताय की सर थोडस मागे उभं राहायचं होतं, स्टंपच्या समोर तुम्ही उभं राहिलात, कदाचित डायरेक्ट हिट होऊ शकले असता. हा डायरेक्ट हिट होता, हा डायरेक्ट हिट होऊ शकले असता. आता समीकरण बघणं गरजेचं आहे. सध्या 8 चेंडूचा खेळ आहे, 9 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 9 धावांची आवश्यकता. हा जर डायरेक्ट हिट झाला असता तर डायरेक्ट हिट कदाचित बॅक टू पेव्हिलियन जाऊ शकले असता. 8 बॉल 9 रन. 8 चेंडू 9 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण सध्या बघितलं गेलं तर स्ट्राईक एंड वरती दिघे आहेत. नितीनने आतापर्यंत नितीन सरांनी छान बॅटिंग केलंय.
शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. सध्या आपण बघतोय क्षेत्ररक्षक आलात, एकच धाव मिळेल. आता इथून दिघे नाही माहिती आहे की आता मला फक्त सिंगल काढून स्ट्राईकच्या बॅट्समनला आणणं, स्ट्राईक वरती येणं उभं करण्याचे नाही, गरजेचं फक्त तुम्ही जसा उल्लेख केला फक्त दिघे नाही आहेत तिथे, ते दोघे आहेत. ते दोघे बॅटिंग करतायत. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नितीन सर देखील चांगली बॅटिंग करतायत. त्यांना थांबवणं आवश्यक आहे. फ्लिक केलं कलाई के साथ भाई मोड दिया है. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ, पाठलाग केला जातो. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. नितीन सर 2 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचल्या 46. आता 6 मध्ये करायचे आहेत 6. तिवारी सर कुठे असतील? आपण या नाही, तिवारी सरांचं आगमन होते. अगदी बरोबर व्यासपीठावरती. सर आपका स्वागत है इस शिक्षक चषक 2026 में. आपका स्वागत. एक डीजे मास्टर, एक ऑन डिमांड है, पब्लिक डिमांड, एक गाणं ऐकूया. निकला ओ गट लेके थैंक यू तिवारी सर जो अभी पधारे हैं, उनका स्वागत किया जा रहा है. अतिथि देवो भव कहती है भारत की धरा, और सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये अतिथि देवो भव आपली परंपरा राहिलेली आहे और वो परंपरा निभाई जा रही है और सम्मान आपका किया जा रहा है. हा सम्मान केला जातोय व्यासपीठावरती तिवारी सरांचा. आता बॉलिंग वरती सादिक आहेत. भाई नाम उनका सादिक है, लेकिन सटीक गेंदबाजी करनी पड़ेगी. सादिक भाई आपको सटीक गेंदबाजी करनी पड़ेगी. पण समोर दुधारी तलवार आहे. या सिक्सरनं मॅच फिनिश विजयी झालाय पालघरचा संघ. अरे बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. धन्यवाद डीजे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो गोस टू ऑन, ज्याने केली खूप बॅटिंग छान, तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर नितीन सर. ह्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेत. आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य तिवारीजी सर आहेत आणि त्यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज आपण नितीन सर आहेत त्यांना दिली जाईल. बघा, एक चांगले षटक पॉवर प्लेचं, एक चांगले षटक ज्याच्यामध्ये फक्त 7 धावा. बिलकुल तिवारी